बीड जिल्ह्यातील एकूण 88 ग्रामपंचायतींसाठीची पोटनिवडणूक पार पडते। यामध्ये केज तालुक्यातील मस्साजोग गावची देखील पोटनिवडणूक पार पडते। सरपंच पदासाठी पोटनिवडणूक पार पडत आहे। आज मतदान प्रक्रियेला सध्या सुरुवात झालेली आहे। मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून या ठिकाणी मतदानासाठी दाखल होत असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून मतदानासाठी नागरिकांचा मतदारांचा या ठिकाणी प्रतिसाद पाहायला मिळतोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदासाठीची ही पोटनिवडणूक पार पडते। यासाठी पुढील 18 महिन्याचा कालावधी असणार आहे। मात्र आज 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर उद्याच या संदर्भातला निकाल जाहीर होणार आहे। यामुळे मस्साजोग गावचा पुढील सरपंच कोण हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे। सध्या या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि मस्साजोग गावातील मतदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतायत आणि आपला मतदानाचा हक्क बजावताना सध्या पाहायला मिळतात। एकूणच आता या संदर्भातली आजची मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर मस्साजोग गावचा सरपंच कोण हे उद्यापर्यंत स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।